गोंदिया जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीमध्ये भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा निसटता विजयी झाला असून महायुतीने 20 जागांपैकी सहकार पॅनलने 11 जागांवर आपला विजय संपादन केला, तर काँग्रेसने शिवसेना परिवर्तन पॅनलने 9 जागांवर आपला विजय संपादन केला। अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादी यांच्या महायुतीने आपली सत्ता ही जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कायम ठेवली, तर काँग्रेसने सुद्धा जोरदार टक्कर देत 9 जागांवर आपले उमेदवार निवडून आणले। एकंदरीतच गोंदिया जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँक निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरली आणि यात महायुतीने आपला विजय कायम ठेवला। आता बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपाचे तिरोडा विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले आणि अर्जुनी मोरगाव विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोले यांनी सुद्धा आपला विजय संपादन केला आहे। सर्वात प्रथम जो सर्वसामान्य जनता आणि सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्यांनी माझ्या ह्या चुनावमध्ये जो अथक प्रयत्न केला त्यांचा मी सर्वात पहिले आभार धन्यवाद व्यक्त करतो आणि यांच्या जो गोरगरीब कार्यकर्ते आहेत त्यांची जो मेहनत परिश्रम झाली आहे आणि त्या मेहनत परिश्रमामुळे आज हा आम्हाला जनतेचा विजय मिळालेला आहे। भाजप नेत्यांनी तिकीट कापलेली होती, परंतु जनतेने दाखवून दिलेलं आहे की जो गोरगरीब कार्यकर्ता असतो भारतीय जनता पार्टीचा किंवा कोणत्याही पक्षाचा, परंतु शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या त्या शेतमजुरांच्या कार्यकर्त्यावर जेव्हा अन्याय होतो आणि जेव्हा अन्यायाला सामोरे जेव्हा आपण येतो आणि लढाई जेव्हा करतो, कोणताही नेता माझ्याकडे न राहून आज जनतेने माझ्या पाठीशी राहून मला विजय घोषित केलेला है। परिवर्तन की मानसिकता थी लोगों की। पिछले 25 साल से बैंक में एनसीपी के एक नेता की सरकार थी, इस कारण इस बार मतदाताओं के मन में परिवर्तन की भावना थी। पूरे किसान परेशान थे, सेवा सहकारी के जितने पदाधिकारी है सब परेशान थे, पूरी सेवा सहकारी परेशान थी और दूसरे गट के लोग भी परेशान थे। इसलिए मतदाताओं ने शुरू से ही परिवर्तन की मानसिकता बना चुके थे और आज उसका ये परिणाम आप लोगों के सामने दिख रहा है। एक दूसरा, हमारी जो परिवर्तन पैनल है उसके सभी उम्मीदवार अपनी अपनी काबिलियत, अपने नेताओं के भरोसे, अपने पूरे संगठन के साथ में चुनाव लड़े, जिसका आज यह इनाम मिला है सबको। मतदाताओं ने उनको एक अच्छे प्रतिनिधि के रूप में चुनाव जिता के बैंक में भेजा है और हम सभी लोग बैंक में जाके किसान के हित में काम करेंगे। दूसरे गट के जो मतदाता, दूसरे गट के जो प्रतिनिधि रहेंगे उनके हित में काम करेंगे और एक अच्छे तरीके से उस बैंक को चलाएंगे जिसमें किसानों का हित हो, अदर लोगों का भी जो हित हो। ऐसी मजबूती के साथ में हम वहाँ पे काम करेंगे और जो उम्मीदवार आपके भरोसे, खुद के भरोसे लड़े थे वो जीते हैं और जो बाप के भरोसे लड़े थे वो हार गए। जो आपके भरोसे लड़े थे वो जीते, जो बाप के भरोसे लड़े थे वो हार गए। ये बहुत अच्छा प्रतिसाद मिला और वो मोर्चे से ही परिवर्तन की शुरुआत हुई थी। आज उसका यहाँ पे स्वरूप दिख रहा है आप लोगों को। काय सांगाल, परिवर्तन पॅनलला किती या ठिकाणी उमेदवार मिळाले आहे आणि मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळेस परिवर्तन पाहायला मिळत आहे? आदरणीय नानाभाऊ पटोले, गोपालदास अग्रवाल साहेब यांचे नेतृत्वाखाली आम्ही या पॅनल लढवली होती। या पॅनलला सर्वात जास्त उमेदवार जे जिंकून आले ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि त्यांच्या समर्थित उमेदवार जिंकून आलेले आहे। आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मिळून 11 आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे एकूण 9 उमेदवार या ठिकाणी जिंकून आलेले आहेत। 2 अपक्ष जे उमेदवार आहेत त्याच्यात कुणाला समर्थन ते दोन्ही उमेदवार आमचे समर्थित उमेदवार पहिलेपासून आहे, तर ते आमच्या सोबतच आहे आणि आमच्या सोबतच राहणार आहे। निकाल आलेला आहे, विजय झालेला आहे का निर्विरोध? मी सर्वप्रथम माझे जे दूध संघचे शेतकरी आहे आणि जे माझे मतदाता आहे त्याच्या मी नमन करतो, त्याला नमस्कार करतो की त्या लोकांनी मला आपला अमूल्य वोट देऊन ते मला विजयी केलेले आहे, त्याचा बहुत बहुत धन्यवाद देतो। आणि जे माझे दूध संघ आहे ते दूध संघ बंद होता त्याला चालू करण्याचा मी आता प्रयत्न करणार। जे मी त्यांच्यासोबत बोललेले आहे त्याचे पैसे जे थांबलेले आहेत ते बाकी आहे ते सर्व जो मी त्यांना वचन दिलेलं आहे ते शेतकरीला मी मतदाताला ते आपले वचन पूर्ण करणार। आणि मी आता जे आहे सर्व जो माझ्या विजय झालेली आहे त्याचे सर्व जो मान आहे ते माझ्या नाही, माझे दूध सोसायटीचे जे प्रतिनिधी आहे, जे वोटर्स आहे त्याला देतो आणि त्याच्यासाठी मी लढण्यात तयार आहे। मोर्चा काढण्यात त्याचा यश मिळालं म्हणाला की हा यश मिळाला म्हणून याच्या अगोदर एक मोर्चा काढला होता बँकेवर। ते मोर्चा होता ते शेतकरीच्या जे काही मागे होती
त्या मागेवर जे बँक आणि त्यांनी बरोबर ध्यान दिलं काय नाही दिलं, त्याच्या काय पोटपुरावा झाला नाही झाला, ते जे मोर्चा होता शेतकरीच्या मनात काय दुखलेला होता त्यासाठी निघाला होता आणि त्यामध्ये दुसंग नाही होता, आमच्या शेतकरी सेवा सहकारीचा होता. पण आता सारे जिल्ह्याचे शेतकरी आणि सर्व जे आहे माझे बंधू आहे, मतदाता माझे भगवान आहे, त्याला मग सर्वाला धन्यवाद देतो. आणि शेतकरी बंधूला माझी एकही विनंती आहे, आता आपण एकत्रित व्हा आणि आपला अधिकार आपल्या जे काम आहे त्याच्यासाठी लढू, हा माझं म्हणणं आहे. आज जे मोर्चा आहे ते शेतकरीने आपली एकता आता नंतर दाखवायची ही विनंती करतो. आणि सर्वांचा माझा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मध्ये गोंदिया जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकची निवडणूक संपन्न झाली. महायुतीच्या माध्यमातून सहकार पॅनल म्हणून आम्ही निवडणूक लढली आणि त्या निवडणुकीमध्ये 11 संचालक आमचे निवडून आले आहेत. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जो काही अध्यक्षपदाचा उमेदवार असेल तो महायुतीचे सहकार पॅनलचाच असेल, हा आम्हाला विश्वास आहे. तो जिले में चर्चा है कि आप इस बार अध्यक्ष बनने वाले हो. मैंने क्या बताया, जो भी बनेगा वो भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना, महायुति की सहकार पैनल का ही बनेगा. जिसका वर्चस्व है वही बनेगा. दूसरी तरफ परिणय दादा कहते हैं कि इस बार भी राजेंद्र जैन अध्यक्ष बनेंगे, तो आपकी भी चर्चा हो रही है, उनकी भी चर्चा हो रही है, तो क्या आगे क्या नहीं, देखो जिसको जो बोलना है वो सबके लिए खुला है. हमने क्या बताए हैं, जीता कौन है, सहकार पैनल जीती है. अभी पूरे संचालक बैठे क्या साथ में, एक आदमी कोई भी निर्णय नहीं ले सकता ना, बैठ के निर्णय लेंगे. महायुती आणि सहकार पॅनलला बहुमत मिळालेलं आहे आणि आमचे सहकारी जुने मित्र बाळा हलमारे हे निवडून आले आहे. हे तुमच्या समोर उभे आहे आणि आम्हाला यांनी पण आम्हाला समर्थन दिलेलं आहे. म्हणून आता जिल्हा बँकेवर सत्ता आमची बसणार. याच्याबद्दल निवडणुकीच्या निकाल आल्यानंतर काय बोलायचं नाही जास्त. सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.